हा प्रश्न सीईटी 2019 ला रोटेशनल डायनेमिक्स या चॅप्टरवर आलेला आहे. 4 मेटल रॉड्स each of mass capital M and length capital L are welded to form a square as shown. What is mi of the system about axis AB? Option A 2 ml square by 3, B ml square by 6, C ml square by 3 and D ml square by 2. आता आपल्याला हे 4 रॉड आहेत आणि त्यांना वेल्ड करून त्याची अशी स्क्वेअर फ्रेम बनवलेली आहे आणि ह्या ऍक्सिस बद्दलचं त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचंय आणि याचं प्रत्येकाचं मास कॅपिटल एम आहे आणि लेंथ ही कॅपिटल एल आहे सगळ्यांची. मग ह्या एबी ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. मग आता बघा हे जे आपण याला रॉडला नाव देऊ, पहिला रॉड, दुसरा रॉड, तिसरा रॉड आणि चौथा रॉड. तर ह्या पहिला आणि तिसरा रॉड याच्या हा जो एबी ऍक्सिस आहे ह्या पहिल्या आणि तिसऱ्याच्या कुठून जातो तर एक्झॅक्टली मिडल मधून जातो आणि त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं ml स्क्वेअर बाय 12 आणि ह्या 2च आहे म्हणून त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. आणि हा रॉड आता बघा ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे तर L/2 अंतरावर आहे आणि त्याचं मास m आहे. आलं लक्षात. आणि ह्याचं पण सेम तसंच आहे म्हणून त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 into m आणि डिस्टन्स L/2 चा स्क्वेअर. मग आता बघा हे झाले ml स्क्वेअर बाय 6 आणि हे झाले हे L स्क्वेअर बाय 4 झाले आणि हे इथे 2 ने डिवाइड झालं म्हणजे ml स्क्वेअर बाय 2. मग आता याचा 6 LCM झाला तर हे 4 ml स्क्वेअर बाय 6 दॅट इज नथिंग बट 2 ml स्क्वेअर बाय 3 की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं का कशा पद्धतीने विचारलं जातं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.